पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र व सन्मान. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या विविध विभागांच्या अध्यक्षांसह पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती रविवारी सकाळी सिद्धेश्वर पेठ येथील श्री मार्कंडेय मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी महिला विभागाच्या अध्यक्षपदी कुमुद अंकाराम, लॉ विभागाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट पामुल, युवक विभागाच्या अध्यक्षपदी अमर एकल देवी, शिक्षक विभागाच्या अध्यक्षपदी बुधाराम सर तर सामाजिक विभागाच्या अध्यक्षपदी अशोक बिटला यांची निवड करण्यात आली. तसेच विविध विभागातील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा अखिल भारतीय पद्मशाली संगमचे जनरल सेक्रेटरी प्रदीप गणेश संगा, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोटे आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपाध्यक्ष यल्लप्पा गड्डम, अंबादास बिंगी, मुख्य सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, खजिनदार श्रीनिवास चिलका, राज महेंद्र कमटम, पुरुषोत्तम उडता यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वासुदेव इप्पलपल्ली यांनी स्वागत केले. प्रास्ताविक डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन दयानंद मामड्याल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विभागाच्या विशेष निमंत्रित सदस्या सौ रेणुका बुधाराम यांनी केले.